वंदे भारत ट्रेनची कोल्हापूरकरांना असणारी प्रतीक्षा आज संपणार आहे। आज कोल्हापूर ते पुणे या मार्गावर ही ट्रेन आहे ती धावणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून ही सगळी ट्रेन आहे ती धावणार आहे। ही सगळी ट्रेन सुविधा सुरू व्हावी यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, अनेक दिवसापासून कोल्हापूरकरांना या ट्रेनची उत्सुकता होती, प्रतीक्षा होती। अखेर आज 4 वाजता पहिली ट्रेन पुण्याच्या दिशेने जाते। कोल्हापूरच्या शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तरोवर रवला गेला आहे, याचा मला मनस्वी आनंद होतोय। प्रधानमंत्री मोदीजीच्या संकल्पनेतून 2021 पासून भारतामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे। संपूर्ण ट्रेन ही एअर कंडिशन आहे। या ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, चहा, पाणी याची व्यवस्था आहे। याचा ताशी वेग 120 ते 130 किलोमीटर आहे। वेळेत निघणारी ट्रेन, वेळेत पोचणारी ट्रेन म्हणून याची ख्याती आहे आणि म्हणून देशभरामधून प्रचंड मागणी वंदे भारत ट्रेनसाठी होते आहे। आपण सुद्धा कोल्हापूर ते मुंबई ट्रेन सुरू व्हावी यासाठी गेले वर्षभर मी प्रयत्न करत होतो आणि त्यामध्ये अंशतः आपल्याला यश आलेलं आहे। कोल्हापूरपासून पुण्याला ही ट्रेन सुरू होते आहे आणि अतिशय कोल्हापूरकरांना आनंद देणारी आणि समाधानकारक अशी ही बाब आहे। मी प्रधानमंत्री मोदींचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या मागणीला, कोल्हापूरकरांच्या मागणीला दुजोरा दिलेला आहे आणि आज ही ट्रेन सुरू होते याचा मला आनंद होतो आहे। कोल्हापूरच्या एकूणच विकासासाठी किंवा कोल्हापूरमध्ये पर्यटन वाढीसाठी किती या सगळ्या ट्रेनचा फायदा होईल असं वाटतं? हे पहा, कोणत्याही शहराचा किंवा जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल, कायापलट व्हायचा असेल तर त्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मी मानतो। एक तर इंडस्ट्रियलायझेशन, चांगल्या इंडस्ट्रीज असणं, जे की कोल्हापूरमध्ये आहेत। आपल्याला माहिती आहे की मोठमोठ्या कंपन्या, रेमंड्स, किर्लोस्कर सारख्या कंपन्या आपल्याकडे आहेत। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ते म्हणजे दळणवळण। दळणवळणामध्ये चांगले मोठे रस्ते असणं, विमानतळ सुसज्ज असणं, ट्रेन असणं, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत। रोडच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की सातारा कागल रस्त्याचं 6 लेनचं काम चालू आहे, संकेश्वर बांधा 4 लेनचं काम चालू आहे, कोल्हापूर रत्नागिरीचं काम चालू आहे, बास्केट ब्रिज मंजूर झालेला आहे। त्यामुळे रोडच्या सुविधा आपल्या जवळजवळ आता पूर्ण होत आलेल्या आहेत। विमानसेवा 15 वर्ष बंद असणारी आपण सुरू करू शकलो। प्रधानमंत्री मोदींनी 274 करोड रुपये आपल्या विमानतळाला दिले। अतिशय सुसज्ज आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपलं विमानतळ पूर्ण झालं। 5 विमानसेवा सध्या सुरू आहेत। 2 महिन्यामध्ये आणखीन 4 विमानसेवा दिल्ली, नागपूर, गोवा आणि अहमदाबाद यासुद्धा सुरू होणार आहेत। विमानाचा सुद्धा आपल्याला खूप चांगला संपर्क कोल्हापूरकरांचा आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे। आणि तिसरा भाग म्हणजे रेल्वे हा सुरक्षित प्रवास, स्वस्त प्रवास, सामान्य नागरिकांच्या प्रवासासाठी रेल्वेला खूप महत्त्व आहे। आणि म्हणून कोल्हापूर रेल्वे स्टेशनला इतिहासात पहिल्यांदा मोदींच्या नेतृत्वाखाली 44 करोड रुपये विकास कामांसाठी मिळालेले। सगळी कामं चालू आहेत। 4-5 महिन्यामध्ये सगळं कामं पूर्ण होतील आणि त्याच पट्टीनं रेल्वे मिळणं, रेल्वे प्रवास मिळणं हे सुद्धा महत्त्वाचं होतं। आणि त्याचाच एक भाग म्हणून महालक्ष्मी असेल, सह्याद्री आता पुण्यापर्यंत जाते, ती लवकरच मुंबईपर्यंत जाईल। आणि आता ही कोल्हापूर पुणे सुरू होते आहे। नजीकच्या काळामध्ये लवकरच कोल्हापूर मुंबई सुरू व्हावी अशा पद्धतीचा आपला जो प्रयत्न आहे त्यामध्ये यश येईल याची मला खात्री आहे। खरं तर कोल्हापूर ते मुंबई ही ट्रेन जी आहे ती सुरू व्हावी अशा पद्धतीची मागणी देखील होत होती। आत्तासुद्धा महालक्ष्मीची अवस्था थोडीशी वाईट आहे, त्यामुळं प्रवाशांमधून देखील त्या संदर्भातली मागणी होते। काय या संदर्भात चर्चा सुरू आहेत किंवा काय याचा पाठपुरावा सुरू आहे? महालक्ष्मीची अवस्था वाईट नाही, महालक्ष्मीची अवस्था चांगली आहे। संपूर्ण कोचेस आपण बदलून घेतलेले आहेत। पहिली ट्रेन आहे ज्याचे सगळे LHB कोचेस 50 वर्षानंतर आपण बदलून घेतलेले आहेत। ठीक आहे, कोल्हापूर मुंबईची मागणी जास्त आहे कारण मुंबई आपलं फायनान्शियल हब आहे, आपली राजधानी आहे। सगळ्यांची काम मुंबईला असतात। रोज 5-50 बसेस कोल्हापूर मुंबईला जातात। त्यामुळे ट्रेन आणखीन 1-2 कोल्हापूर ते मुंबई झाल्या पाहिजेत, यासाठी आपला प्रयत्न आहे। अधिकाऱ्यांशी, मंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे। तर वंदे भारत ही ट्रेनसुद्धा कोल्हापूर मुंबई आणि आणखीन एखादी स्पेशल ट्रेन कोल्हापूर मुंबईला जावी यासाठी आपण लवकरच म्हणजे मार्ग निघेल याची मला खात्री आहे। तर पाहिलं आपण, हे होते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, ज्यांनी ही सगळे वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरमधून सुरू होण्यासंदर्भात प्रयत्न केलेले होते। आत्ता प्राथमिक टप्प्यामध्ये कोल्हापूर ते पुणे या दरम्यान ही रेल्वे सेवा सुरू होणार असली तरी नजीकच्या काळामध्ये कोल्हापूर ते मुंबई दरम्यान देखील ही वंदे भारत ट्रेन असेल। या व्यतिरिक्त कोल्हापूर ते मुंबईसाठी एक स्पेशल ट्रेन सुरू करण्यासाठी देखील आपले प्रयत्न असतील अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं धनंजय महाडिक यांनी मांडलेली आहे। प्रोजेक्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।